बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश. आज इयत्ता 4थी साठी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. इंग्लिश फॉर स्टँडर्ड 4. इंग्लिश फॉर स्टँडर्ड 4. ओके, पहा आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक जो आहे 4.11 माइंडिंग द क्लास. 4.11 माइंडिंग द क्लास. माइंडिंग द क्लास म्हणजे काय? तर वर्गाला शांत बसवणे. बघा, वर्गामध्ये जेव्हा शिक्षक येत नाही किंवा शिक्षक यायला वेळ असतो किंवा शिक्षक कधी गैरहजर असतात, प्रेझेंट नसतात, अशा वेळी वर्गात मुलं खूप मस्ती करतात. तेव्हा वर्गाचा जो मॉनिटर आहे तो मॉनिटर वर्ग सांभाळतो, हो की नाही? मग वर्ग सांभाळताना तो वर्गातल्या मुलांना कोणत्या कोणत्या सूचना देतो? किंवा जेव्हा शिक्षक वर्गात येतात तेव्हा वर्गामध्ये खूप मस्ती चालू असते. अशा वेळी शिक्षक मुलांना कोणत्या सूचना देतात हे आपण माइंडिंग द क्लास या आजच्या टॉपिक मध्ये पाहायचं आहे. माइंडिंग द क्लास. माइंड करणे म्हणजे क्लासला म्हणजे वर्गाला सांभाळणे. वर्गाला सांभाळणे, वर्गाला गप्प बसवणे. वर्गाला म्हणजे वर्गातल्या मुलांना, वर्गातल्या विद्यार्थ्यांना शांत करणे, त्यांना शांत बसवणे, याला माइंडिंग द क्लास असं म्हणतात. ओके, माइंडिंग द क्लास, वर्गाला शांत बसवणे. आता क्लास माइंड करताना मॉनिटर किंवा टीचर कोणकोणत्या सूचना देतात, कोणकोणत्या इन्स्ट्रक्शन्स देतात ते आपल्याला पाहायचं आहे. 4.11 माइंडिंग द क्लास. Okay, this is a picture of a classroom. Are children sitting properly? Are they quiet? No, they are making so much noise. They are running here and there. See, children are making noise in the class. All children are playing. They are not sitting on their places. They are running here and there and they are making noise in the class. They are making noise in the class. Okay, now you can see children doing masti. They are all doing masti in the classroom and there is a monitor. Okay, we will see different situations. वेगवेगळ्या वर्गातले वेगवेगळ्या प्रकारे आपण शिक्षक सूचना देताना आता पाहणार आहोत. एकच चित्र आपण नाही घेणार आहोत, आपण वेगवेगळ्या वर्गांची चित्र घेणार आहोत आणि वेगवेगळ्या वर्गांमध्ये मॉनिटर, टीचर मुलांना कोणत्या इन्स्ट्रक्शन्स देतात ते आपण आता पाहणार आहोत. बघा, या वर्गामध्ये एक मॉनिटर क्लास माइंड करतोय. The monitor is minding the class. What he is telling to children? Please keep quiet. Listen to me. Please keep quiet. Quiet म्हणजे शांत बसा. Please कृपा करून शांत बसा. Listen to me. माझं ऐका. Please keep quiet. Please keep quiet. Listen to me. आतापर्यंत तुम्हाला लिसन हा शब्द आपण खूप वेळा ऐकलेला आहे. आपल्या धड्यावर जी सूचना असते त्यामध्ये लिसन हा शब्द असतो. मग बघा,
त्याचं स्पेलिंग कसं आहे? लिस्टन. स्पेलिंग कसं आहे? लिस्टन. पण बोलताना आपण लिस्टन बोलायचं नाही. आपण काय बोलायचं? लिसन. लिसन. लिसन म्हणजे ऐका. प्लीज कीप क्वाइट. शांत बसा पाहू. कृपा करून शांत बसा. लिसन टू मी. माझं ऐका. मी काय सांगतो ते ऐका. ओके? What the monitor is telling them? Please keep quiet. Listen to me. Please keep quiet. Listen to me. Please keep quiet. Listen to me. तो जोरात ओरडून बोलतोय. बघा त्याच्या लुक ॲट हिज फेस. मॉनिटरच्या चेहऱ्याकडे बघा. तो किती रागावलेला आहे आणि किती रागावून बोलत आहे. कारण मुलं अजिबात ऐकत नाहीयेत. खूप मस्ती करतायत. प्लीज कीप क्वाइट. लिसन टू मी. Silence. Silence, please. No talking. Shh. Silence. Silence, please. No talking. Talking नाही. त्याच्या स्पेलिंग मध्ये एल आहे. तो एल आपण उच्चार करायचा नाही. Silence. Silence, please. No talking. Shh. कसं बोलतोय बघा मॉनिटर. शांत बसा. सायलेन्स म्हणजे शांतता. शांतता. प्लीज शांतता ठेवा. नो टॉकिंग. बोलू नका. बोलू नका. असं बोलून तो मुलांना गप्प बसवत आहे. सायलेन्स. सायलेन्स प्लीज. नो टॉकिंग. Now teacher in another class. Listen, no noise. Please keep quiet everyone. ऐका. No noise. आवाज करू नका. Please कृपा करून आवाज करू नका. Keep quiet. शांत बसा. शांतता ठेवा. Everyone. प्रत्येकाने शांतता ठेवा. Listen. No noise. No noise please. Keep quiet. Everyone. ओके? बघा क्लास माइंड करण्यासाठी दिलेल्या या वेगवेगळ्या सूचना आहेत. हे लक्षात घ्या. टीचर का बोलतायत की वर्गातल्या मुलांनी शांत राहावं, गडबड करू नये, टीचर जे शिकवतात ते ऐकावं, यासाठी क्लास माइंड करण्यासाठी या सगळ्या सूचना आहेत. And I mean everyone. Silence in the classroom. प्रत्येकाला शांत बसा सांगतेय आणि खरंच प्रत्येकाने शांत बसायचंय. क्लासरूम वर्गात मला शांतता हवी आहे. And I mean everyone. आणि मला प्रत्येकाला हे सांगायचंय. Silence in the classroom. वर्गात शांतता ठेवा. And I mean everyone. Silence in the classroom. And I mean everyone. Silence in the classroom. This is the instruction for children to mind the class. Vinita, stop talking. Stop talking at once. एकदाच सांगतेय. आवाज बंद कर. बोलणं बंद कर. विनिता, stop talking. विनिता, बोलू नकोस. Stop talking at once. एकदाच सांगतेय, बोलणं बंद कर. ओके? टीचर मुलांच्या मस्तीमुळे थोड्याशा रागावलेल्या आहेत आणि रागावून या सगळ्या सूचना देत आहेत. कशासाठी देत आहेत? मुलांनी शांत बसावं आणि टीचरनी शिकवलेला अभ्यास मुलांनी ऐकावा म्हणून टीचर या सूचना देत आहेत. या सूचनांना काय म्हणतात? माइंडिंग द क्लास. काय म्हणतात? माइंडिंग द क्लास.
हु इज दॅट टॉकिंग इन द कॉर्नर? कोपऱ्यात तिकडे कोण बोलतंय? हु इज टॉकिंग ॲट द बॅक? आणि पाठीमागे कोण बोलतंय? हु इज दॅट टॉकिंग इन द कॉर्नर? तिकडे कोपऱ्यात कोण बोलतंय बरं? आणि हु इज टॉकिंग ॲट द बॅक? आणि पाठीमागे कोण बोलतंय? कोणी बोलायचं नाहीये, शांत बसायचंय. प्लीज डोंट टॉक, कीप क्वाइट. प्लीज डोंट टॉक, कीप क्वाइट. हु इज टॉकिंग इन दॅट कॉर्नर? हु इज टॉकिंग ॲट द बॅक? मगाशी पण सांगितलं बघा, टॉकिंग हा जो शब्द आहे या शब्दाच्या स्पेलिंग मध्ये एल आहे. दिसतोय ना सगळ्यांना? टॉल्किंग नाही, टॉल्किंग बोलायचं नाही, तो चुकीचा उच्चार आहे. एलचा उच्चार या शब्दामध्ये होत नाही. टॉकिंग कसं बोलायचं? टॉकिंग. हु इज दॅट टॉकिंग इन द कॉर्नर? हु इज टॉकिंग ॲट द बॅक? Pay attention everybody. Look here. Be quiet. Good. Pay attention everybody. सगळ्यांनी इथे लक्ष द्या. Pay attention everybody. सगळ्यांनी लक्ष द्या. Look here. इकडे पहा. Be quiet. शांत रहा. Good. शाबास. Pay attention everybody. Look here. Be quiet. Good. टीचर कशा सूचना देतात बघा. पे अटेन्शन एव्हरीबडी. सगळ्यांनी लक्ष द्या पाहू. लुक हिअर. इकडे पहा. बी क्वाइट. शांत रहा. गुड. शाबास. पे अटेन्शन एव्हरीबडी. लुक हिअर. बी क्वाइट. गुड. Now look at me and listen very, very carefully. आता माझ्याकडे पहा. Now look at me. आता माझ्याकडे पहा. And listen very, very carefully. आणि मी जे सांगते ते लक्षपूर्वक ऐका. Now look at me and listen very, very carefully. आता माझ्याकडे पहा आणि मी जे शिकवते ते नीट ऐका. Now look at me and listen very, very carefully. लक्षपूर्वक ऐका. ओके. पुस्तकामधला आपलं हे पेज मी घेतलेलं आहे बघा. माइंडिंग द क्लास. लिसन, लर्न अँड इनॅक्ट. लिसन म्हणजे ऐका, लर्न म्हणजे शिका आणि इनॅक्ट करा म्हणजे अशी ऍक्टिंग करा, सादर करा. ऍक्टिंग करून नाटकासारखं ही वाक्य नाट्यीकरणासारखी सादर करा. ओके. Please keep quiet. Listen to me. Silence. Silence please. No talking. Shh. Listen. No noise please. Keep quiet everyone. And I mean everyone. Silence in the classroom. Vinita, stop talking. Stop talking at once. Who is that talking in that corner? Who is talking at the back? Pay attention everybody. Look here. Be quiet. Good. Now look at me and listen very, very carefully. पुन्हा एकदा वाचूया. Listen, learn and enact. Minding the class. Listen, learn and enact. Please keep quiet. Listen to me. कृपया शांत बसा आणि माझं ऐका. सायलेन्स. सायलेन्स प्लीज. नो टॉकिंग. सायलेन्स. शांतता ठेवा. कृपया शांत राहा. कोणी बोलायचं नाही. नो टॉकिंग. कोणी बोलायचं नाही.
शांत बसा. लिसन, ऐका. नो नॉईज प्लीज, कोणी आवाज करायचा नाही. कीप क्वाइट एव्हरीवन, प्रत्येक जण शांत बसा. अँड आय मीन एव्हरीवन, प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक जण. सायलेन्स इन द क्लासरूम, मला वर्गात एकदम शांतता हवी आहे. विनिता स्टॉप टॉकिंग, विनिता बोलू नकोस. स्टॉप टॉकिंग ॲट वन्स, मी सांगितलं ना बोलायचं नाही. हु इज दॅट टॉकिंग इन द कॉर्नर, तिकडे कोपऱ्यात कोण बोलतंय बरं. हु इज टॉकिंग ॲट द बॅक, आणि पाठीमागे कोण बोलतंय. पे अटेन्शन एव्हरीबडी, सगळ्यांनी लक्ष द्या. लुक हिअर, इथे पहा. बी क्वाइट, शांत रहा. गुड, शाबास. नाव लुक ॲट मी, आता माझ्याकडे पहा. अँड लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली, आणि नीट लक्ष देऊन ऐका. ओके. Minding the class, listen, learn and enact. Please keep quiet, listen to me. Silence, silence please. No talking. Shh. Listen. No noise please. Keep quiet everyone. And I mean everyone. Silence in the classroom. Vinita, stop talking. Stop talking at once. Who is that talking in that corner? Who is talking at the back? Pay attention everybody. Look here. Be quiet. Good. Now look at me and listen very, very carefully. पुन्हा हे सर्व आपण वर्गाच्या सिच्युएशन मध्ये बघूया, क्लासरूम मध्ये बघूया. ही सर्व इन्स्ट्रक्शन्स पुन्हा एकदा पाहूया. माइंडिंग द क्लासच्या इन्स्ट्रक्शन्स पुन्हा एकदा पाहूया. प्लीज कीप क्वाइट, लिसन टू मी. कृपया शांत बसा, माझं ऐका. प्लीज कीप क्वाइट, लिसन टू मी. प्लीज कीप क्वाइट, लिसन टू मी. Silence, silence please. No talking. Shh, no talking. Silence, silence please. शांतता ठेवा, वर्गात शांतता ठेवा. No talking, कोणी बोलू नका. Shh, गप्प बसा. Listen, no noise please. Keep quiet everyone. ऐका, कोणी आवाज करायचा नाही. प्रत्येकाने शांत बसायचं आहे. Listen, no noise please. Keep quiet everyone. Listen, no noise please. Keep quiet everyone. And I mean everyone. Silence in the classroom. मी जेव्हा everyone म्हणते म्हणजे प्रत्येकाने गप्प बसायचंय. Silence in the classroom. मला वर्गामध्ये शांतता हवीये. शिक्षिका या सूचना देत आहेत वर्गातल्या मुलांना. टू माइंड द क्लास, वर्ग शांत राहावा म्हणून या सर्व सूचना शिक्षिका देत आहे. अँड आय मीन एव्हरीवन. सायलेन्स इन द क्लासरूम. विनिता स्टॉप टॉकिंग. स्टॉप टॉकिंग ॲट वन्स. विनिता प्लीज बोलू नकोस. गप्पा बस पाहू. एकदा सांगितलं ना गप्प बसायचं. विनिता stop talking. Stop talking at once. Vinita, stop talking. Stop talking at once. Who is that talking in the corner? Who is talking at the back? कोण तिकडे कोपऱ्यात कोण बोलतंय आणि पाठीमागे कोण बोलतंय? Who is that talking in the corner? Who is talking at the back?
Who is that talking in the corner? Who is talking at the back? Pay attention, everybody. Look here. Be quiet. Good. Pay attention, everybody. प्रत्येकाने लक्ष द्या. Look here. इकडे पहा बरं. Be quiet. शांत बसा. Good. Shabbas. Pay attention, everybody. Look here. Be quiet. Good. Now look at me and listen very, very carefully. आता माझ्याकडे लक्ष द्या आणि मी जे शिकवते ते लक्षपूर्वक ऐका. मी जे सांगते ते लक्षपूर्वक ऐका. Now look at me and listen very, very carefully. Now look at me and listen very, very carefully. Okay, now there are some words from this lesson. We will read these words. We will read all these words. White, 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 white. Listen, 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 listen. Silence, 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 silence. Talking, 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 talking. Noise, 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 noise. Once, 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 once. Corner, 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 corner. Attention, 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 attention. We will read all the words again. Quiet, listen, silence, talking, noise, once, corner, attention. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.